नमस्कार संगीत प्रेमींनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आपल्या या संगीत प्रवासात आपण विविध रागांची ओळख करून घेत आहोत। मागील भागात आपण दुर्गा राग शिकून घेतला। आज आपण इथून पुढे एक अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय राग शिकणार आहोत। तो म्हणजे राग काफी। काफी राग हा आपल्या भारतीय संगीत परंपरेतील एक महत्त्वाचा राग आहे। या रागात एक वेगळीच ओढ, मृदुता आणि गोडवा आहे। विशेष म्हणजे होळीची गाणी, भक्तिगीते आणि अनेक लोकसंगीतावर आधारित रचना या रागावर मोठ्या प्रमाणात आढळतात। काफी राग ऐकला की आपल्याला वसंत ऋतूचे रंग, ग्रामीण गाण्याचा साज आणि भक्तीचा माधुर्य एकत्र अनुभवायला मिळतो। याचं सौंदर्य याच्या सहजतेतच आहे। कुणीही सहज गुणगुणू शकेल असा हा राग आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काफी रागाची रचना, त्यातील आरोह, अवरोह, पकड आणि काही बंदिशीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव घेऊया। चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रवास राग काफी। तर राग काफी त्याचा वादी स्वर आहे पंचम। वादी स्वर मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे त्या रागातला मुख्य स्वर। संवादी स्वर आहे ऋषभ। मुख्य स्वराखालोखाल जो स्वर असतो तो संवादी स्वर ऋषभ, म्हणजे वादी पंचम आणि संवादी ऋषभ। थाट काफी। काफी हा मूळ राग आहे, तर त्याचा थाट आहे काफी। राग जाती संपूर्ण। या रागात सगळे स्वर आहेत। गान समय सायंकाळी 6 ते 9। सायंकाळी 6 ते 9 या दरम्यान हा राग गायला जातो। आता या रागाचं वैशिष्ट्य बघा। हा या रागात गंधार निषाद कोमल लागतात। ग आणि नी या रागामध्ये कोमल लागतात। आता भूप आणि दुर्गा ओढव जातीचे राग होते, त्याच्यात सगळे स्वर शुद्ध होते। पण आता काफी राग जो आहे त्याच्यामध्ये ग आणि नी हे कोमल आहेत, बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत। हा राग गंभीर प्रकृतीचा राग असल्याने याच्यात ख्याल व ध्रुपद गायले जात नाहीत। शृंगार रस या रागासाठी जास्त खुलून दिसतो। या रागात पंचम व ऋषभावर जास्त न्यास केला जातो। दुसरं, या रागामध्ये ठुमरी, दादरा, होरी इत्यादी गीत प्रकार गायले जातात। आता आरोह अवरोह बघूया आपण। सा गंधार निषाद कोमल आहे। शुद्ध ग आणि कोमल ग मध्ये काय फरक असतो एकदा बघा, किंवा शुद्ध निषाद आणि शुद्ध कोमल निषादामध्ये काय फरक असतो तो एकदा दाखवते तुम्हाला। आता पहिला शुद्ध गंधार सा ग, हा झाला शुद्ध गंधार। आता कोमल गंधार सा ग, हा कोमल गंधार। शुद्ध निषाद आणि कोमल निषाद मध्ये बघा सा नी, हा शुद्ध निषाद, आणि कोमल निषाद सा नी, हा कोमल निषाद। तर आपल्याला कोमल गंधार आणि कोमल निषाद लावायचा या रागामध्ये। तर आरोह अवरोह बघा। प्रथम आरोह बघूयात। सा सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा, हा झाला अवरोह। पकड बघा। सा सा रे रे ग ग म म प। परत एकदा आपण आरोह अवरोह पकड घेऊया। सा सा रे ग म प ध नी सा, सा नी ध
म ग रे सा, पकड, सा सा रे रे ग ग म म प. आता आपण याचा प्रारंभिक विस्तार घेऊयात. सा सा रे ग रे सा, सा नि ध नि सा, रे ग रे सा, सा सा रे रे ग ग म म प, ध प म ग रे, प म ग रे सा, ग रे रे ग म प म ग रे, रे ग म प, ध प म प ग रे, रे ग रे ग म प, ध ध प म प ग रे, नि ध नि प, ध प म ध प ग रे, रे ग रे सा, प म प ग रे, रे ग म प, ध नि ध प, प ध प म ग रे सा, सा रे रे ग ग म म प, प ध प म प ध नि ध प, ध प म ग रे सा, म प ध नि सा, रे ग रे सा, सा नि ध प, ध प म ग रे, म ग रे ग सा. तर अशा तऱ्हेने हा प्रारंभिक विस्तार होता. मी परत सांगेन, तुम्ही प्रारंभिक विस्तार खूप वेळा करा. हा मी आता गायलेला विस्तार आहे तो लिहून घ्या आणि तो वारंवार करा, जेणेकरून तुमचा राग पक्का होईल. तर आता आपण या रागामध्ये 2 बंदिश आहेत. तर मी पहिली बंदिश घेते, आज खेलो श्याम संग होरी. त्रितालातलीच बंदिश आहे, 7व्या मात्रेपासून आहे. मी आधी त्याचे बोल सांगते तुम्हाला आणि त्यानंतर आपण बंदिशीला तालावर गायची सुरुवात करू. आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग होरी, पिचकारी रंग भरी केसर की, पिचकारी रंग भरी केसर की. अंतरा अस्ताई ही होती अस्ताई. आज खेलो श्याम संग होरी, पिचकारी रंग भरी केसर की ही होती अस्थाई. आता त्याचा अंतरा, कुंवर कन्हैया संग संग सखी राधा, कुंवर कन्हैया संग सखी राधा, रंग भरी जोरी सोहत री, रंग भरी जोरी सोहत री. तर अस्थाई आहे 7व्या मात्रेपासून. अंतराला जेव्हा आपण जातो तेव्हा सुरुवातीला
आज असं म्हणायला लागतं. 7व्या मात्रेपासून सुरुवात करावी लागते आणि नंतर 9व्या मात्रेपासून. कसं ते मी तुम्हाला दाखवते. बघा, 7व्या मात्रेपासून आहे. ताल त्रिताल आहे. धा धिन धिन धा धा धिन, आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग होरी, पिचकारी रंग भरी केसर की, पिचकारी रंग भरी केसर की, आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग होरी, आज कुंवर कन्हैया संग सखी राधा, कुंवर कन्हैया संग सखी राधा, रंग भरी जोरी सोहतरी, आज रंग भरी जोरी सोहतरी, आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग होरी, पिचकारी रंग भरी केसर की, पिचकारी रंग भरी केसर की, आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग होरी, आज कुंवर कन्हैया संग सखी राधा, कुंवर कन्हैया संग सखी राधा, रंग भरी जोरी सोहतरी, आज रंग भरी जोरी सोहतरी, आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग होरी, आज खेलो श्याम संग, खेलो श्याम संग, खेलो श्याम संग होरी. तर अशा तऱ्हेने ही एकदम गोड बंदिश आज आपण घेतली आहे. आज खेलो श्याम संग होरी. आता एक दुसरी बंदिश आहे, ती पण खूप छान आहे. ती सुद्धा त्रितालातलीच आहे. 7व्या मात्रेपासूनच सुरू आहे, पण खूप गोड बंदिश आहे. एकदा बघा, मी त्याचे बोल सांगते तुम्हाला, ते आधी लिहून घ्या. छाडो छाडो छैला मोरी बैया, छाडो छाडो छैला मोरी बैया, दुखत मोरी नरम कलाई, दुखत मोरी नरम कलाई. कैसे, ही झाली अस्थाई. परत एकदा अस्थाई बघा. छाडो छाडो छैला मोरी बैया, दुखत मोरी नरम कलाई, कैसे तुम निडर लाल, मग रोकत पराई. कैसे तुम निडर लाल, रोकत पराई. ही झाली संपूर्ण अस्थाई. आता अंतरा. कैसे तुम महाराज, कैसे तुम महाराज, आवतना तोहे लाज, आवतना तोहे लाज. जानू मैं तो सखो राज, जानू मैं तो सखो राज, पकड़ मंगावे वाकी दुखत कलाई. जानू मैं तो सखो राज, पकड मंगावे वाकी दुखत कलाई. हे आहेत या बंदिशीचे बोल. आता आपण ही बंदिश सुरू करूयात.
7व्या मात्रेपासून बंदिश सुरू आहे. त्रिताल ताल त्याचा त्रिताल आहे. छाडो छाडो छैला मोरी बैया बैया, छाडो छैला मोरी बैया बैया, छाडो छैला मोरी बैया, दुखत मोरी नरम कलाई, कैसे तुम निडर लाल मग रोकत पराई, छाडो छाडो छैला मोरी बैया बैया, छाडो छैला मोरी बैया बैया, छाडो छैला मोरी, कैसे तुम महाराज आवत ना तो हे लाज, कैसे तुम महाराज आवत ना तो हे लाज, जानू मैं तो सखो राज, पकड़ मंगावे वाकी दुखत कलाई, छाडो छाडो छैला मोरी बैया बैया, छाडो छैला मोरी. परत एकदा आपण बंदिश म्हणूया. छाडो छाडो छैला मोरी बैया बैया, छाडो छैला मोरी बैया बैया, छाडो छैला मोरी बैया, दुखत मोरी नरम कलाई, कैसे तुम निडर लाल मग रोकत पराई, छाडो छाडो छैला मोरी बैया बैया, छाडो छैला मोरी बैया बैया, छाडो छैला मोरी, कैसे तुम महाराज आवत ना तो हे लाज, कैसे तुम महाराज आवत ना तो हे लाज, जानू मैं तो सखो राज, पकड़ मंगावे वाकी, जानू मैं तो सखो राज, पकड़ मंगावे वाकी दुखत कलाई, छाडो छाडो छैला मोरी बैया बैया, छाडो छैला मोरी बैया बैया, छाडो छैला मोरी, छाडो छैला मोरी, छाडो छैला मोरी बैया बैया. तर अशा तऱ्हेने ही बंदिश होती. आज मी तुम्हाला 2 बंदिश शिकवल्या राग काफीमधील. तर त्या दोन्ही बंदिश खूप छान आहेत, कृष्णावर आधारित आहेत. त्या दोन्ही बंदिश तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.